विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटी मी जे काम करतोय किंवा मला जे करायचं आहे, तर जेव्हा यश मिळतंय, जेव्हा असं दिसतंय ना, तो आनंद वेगळाच आहे ना. बरं, यश म्हणजे काय? की तुमची भीती मी दूर करतोय. सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. आता हा व्हिडिओ जो आहे ना, ओके, आपण 2 दिवसापूर्वी अपलोड केला. केमिस्ट्री एका दिवसात म्हणूया आपण 17,000 त्याला व्ह्यूज आहेत. बरं, हा जो व्हिडिओ आहे ना, खूप छान मी त्यात स्ट्रॅटेजी दिली. आता मला दाखवायचे तुम्हाला कमेंट्स. कमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिलंच कमेंट आहे, की "सर प्लीज केमिस्ट्री आय-एम-पी डेरिव्हेशन न्यूमेरिकल व्हिडिओ बनवा." असं लिहायचंय. थोडी स्पेलिंग मिस्टेक समजून घ्या रे. पण 17 मुलांनी लाइक केलंय आणि मी रिप्लायमध्ये काय सांगितलंय, की हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या ॲपवर फ्री आहे. सगळे डेरिव्हेशन्स एकत्र मी दिलेले आहेत. डेरिव्हेशन्स करणं खूप गरजेचं आहे आणि आजच्या आपल्या प्लॅनमध्ये पण आपण ते घेणार आहोत बरं का. पण सगळ्यात महत्त्वाचं बरं का, सर आम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करू. नक्की डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवा. स्ट्रॅटेजी सगळ्यात ग्रेट आहे. बरं, थँक यू सो मच. थँक यू. मोटिव्हेट झाले मी. रेखा मेटकर, मला तुम्हाला मोटिव्हेटच करायचंय. कारण तुम्हाला सांगतो जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स येतो ना, की मी हे करू शकतोय, संपलं सगळं जमणार आहे. बेस्ट टीचर चला ठीक आहे. बरं वाटतंय बरं का तुम्ही जेव्हा असे कमेंट करताय. थँक यू. मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही हेल्प केली. थँक्स अ लॉट. धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. थँक यू फॉर बूस्टिंग आवर कॉन्फिडन्स. 1000 पेक्षा जास्त मुलांनी लाइक पण केलंय. मग मला रिक्वेस्ट काय करायची आहे तुम्हाला? मग आपल्या थंबनेलचं टायटल काय बघा, आजच्या व्हिडिओचं टायटल काय? फुल डे स्टडी प्लॅन. हा काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, की आजच्या दिवसात दिवसभर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट असं इमॅजिन करायचंय, की मी फिजिक्सचा पेपर देऊन घरी आलोय. बघा, बघा मी तुम्हाला सांगतोय इमॅजिन करा, की फिजिक्सचा पेपर झालाय. आता इमॅजिन आपण केलं, की फिजिक्सचा पेपर झालेला आहे आणि आता आपल्याला केमिस्ट्रीची तयारी करायची आहे. पटकन करायची आहे. क्विक करायची आहे. तर मग काय केलं पाहिजे? तर काय मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा सगळे डेरिव्हेशन्स करायचे आहेत मला. सगळे डेरिव्हेशन सुरुवात करायची आहे. 49 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे डेरिव्हेशन्स आहेत. ओके. एक्झामच्या काळात मला 49 मिनिटं सुद्धा वेळ नाहीये. मला 15 मिनिटात ते रिवाईज करायचे आहे. मग तू आत्ता करूया ना. आत्ता 1 तासाचा व्हिडिओ असं इमॅजिन करा. 1 तासाचा व्हिडिओ असं इमॅजिन करा या डेरिव्हेशन्समध्ये. त्याच्यासाठी आत्ता 2 तासाचा वेळ मी देणार आहे आज. 2 ते 3 तास म्हणूया प्रत्येकाच्या क्षमतेनुसार. 2 ते 3 तास आज सगळे डेरिव्हेशन्स व्हायलाच पाहिजेत. फक्त त्या व्हिडिओमध्ये एक डेन्सिटीचं डेरिव्हेशन आहे. सॉलिड स्टेट मधलं रे. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये मध्ये मी घेतलं होतं लक्षात घ्या. त्याची ही लिंक मी तुम्हाला देईन. मग एक डेरिव्हेशन फक्त राहिले, बाकीचे सगळे घेतलेत. पी-एच असेल, डेल्टा एच, डेल्टा यू मध्ये रिलेशन असेल, वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन, इंटिग्रेटेड रेट लॉ सगळं. मग किती छान वाटते ना. सुरुवात खूप छान केली ना आपण. बाळांनो, बरीच मुलं नुसतं स्क्रीनशॉट काढतात. इथं आपण लिहिलंय, की फिजिक्सचा पेपर देऊन आलोय असं इमॅजिन करायचंय आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि एवढ्यात मला केमिस्ट्री संपवायचं आहे. ओके. मग तुम्ही कुठेही टाईमपास न करता 3 तासात डेरिव्हेशन्स फिनिश करा. ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आजचं टार्गेट डेरिव्हेशन प्लस लॉज करायचे आहेत. मी बोललो का रे डेफिनिशन्स करा म्हणून? नाही. तर मला सगळं बॅलन्स करायचं तुमच्याकडून. बॅलन्स करायचं आहे. मग लॉजमध्ये पहिला हेनरीज लॉ पासून सुरुवात करा विथ न्यूमेरिकल. राउल्ड्स लॉ विथ न्यूमेरिकल लक्षात घ्या. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर्म्युला क्लिअर करा म्हणजे न्यूमेरिकल जमतील तुम्हाला. मग झालं काय आपलं डेरिव्हेशन सगळे झाले. ओके. लॉज पण सगळे झाले. थोडासा कॉन्फिडन्स येतोय. प्लस डायग्राम करून टाका आपण. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या फक्त 4 डायग्राम आहेत. H2O2 फ्युअल सेल, लीड स्टोरेज सेल, ड्राय सेल आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, की जो प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असतो. 4 डायग्राम तुम्हाला करायचे आहेत. बरं, एवढं करून देखील मला थांबायचं नाहीये. आता मला हवंय सगळे डिस्टिंग्विश आणि हे मला रायटिंगमध्ये पाहिजे. तुमच्याकडून लिहून पाहिजेत. सॉलिड स्टेट सगळे त्यात 3 डिस्टिंग्विश आहेत. ते तुम्हाला करायचे आहेत. थर्मोडायनामिक्समध्ये आहे, केमिकल कायनेटिक्समध्ये आहे. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनमध्ये पण आहे लक्षात घ्या. लॅन्थिनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स म्हणूया आपण. डिफरन्स सगळे करायचे आहेत. ऑर्गॅनिकमध्ये डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. ते सुद्धा तुम्हाला करायचेच आहेत लक्षात घ्या. मग चला. आज एवढं पास झालं केमिस्ट्री. हो, खूप झालं. सॅटिस्फॅक्शन खूप आहे. खूप झालं. कदाचित याला अख्खा दिवस लागेल काही लोकांना. ओके. पण नाही एवढं करायचंय. आता एवढं केल्यानंतर मी अजून काय केलं पाहिजे? एवढं केल्यानंतर मी आता देतोय ते करायचंच आहे.
dx इंटिग्रेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स हे 4 प्रूफ तुम्हाला करायचे आहेत. चारही 4 प्रूफ सलग करायचे बरं का बाबा. चारीचे चारी प्रूफ हे सलग करायचे. छान रिव्हिजन होणार आहे तुमची. छान. ओके. काही वेळ लागणार नाही. तास 2 तास इथं म्हणूया आपण. मग केमिस्ट्रीला 5-6 तास लागले. याला 2 तास लागले. अजून आम्ही काय केलं पाहिजे? तर सांगतो. न चुकता लक्षात घ्या तुम्हाला इंग्लिशला थोडा वेळ द्यायचा आहे. सीएस-आयटी ला सुद्धा वेळ द्यायचा आहे. जिओग्राफी जे असेल किंवा टेक्निकल सब्जेक्ट काय असेल. काल एका मुलाची कॉमेंट होती, "सर आयटी कशाला करायचंय? मॅथ्सच्या पेपरनंतर 10-15 दिवस सुट्टी आहे. होईल की त्याच्यात आयटी." बरोबर आहे ना? तुम्हाला पण बरोबर वाटतंय का सांगा कमेंटमध्ये सांगा बघू मला. बरोबर आहे त्या मुलाचं म्हणणं कारण सगळ्यांचं ऐकलं पण पाहिजे ना मला. मग तुम्हाला पण बरोबर वाटत असेल तर चुकीचं आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला फॉलो करताय ना, मी तुमचं कधी नुकसान नाही करणार. माझे अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. तुम्हाला ते पटतायत. काय अनुभव आहे सांगतो. अरे, बोर्डच्या पेपरनंतर 15 दिवस सुट्टी आहे मला मान्य आहे. मग मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत, की बोर्डचा मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर सीईटीच्या प्रिपरेशनला जास्त वेळ देणार आहे का आयटीचं भूत डोक्यावर ठेवणार आहे? आलं का लक्षात? कळालं का तुम्हाला? आयटी, जिओग्राफी, सीएस, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स हे विषय मॅथ्स नंतर आहेत. आणि मॅथ्स नंतर मला आता सीईटीची जोरात तयारी करायची आहे कारण 2 अटेम्प्ट आहेत. पहिला अटेम्प्ट एप्रिलमध्येच आहे. मग आता पटलं माझं म्हणणं तुम्हाला, की आपल्याला सगळ्या या विषयांना अगोदर वेळ द्यायचा आहे. अर्धा पाऊण तास वेळ द्या. पण जर तुमचं जिओग्राफी असेल, तर तिथं मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे. आयटी असेल, पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. हो, गेल्या वर्षी आमच्याकडे एका स्टुडंटला सीएसला 199 स्कोर होता आउट ऑफ 200. मग विचार करा बघू. सगळेच क्रायटेरिया फुलफिल झाले ना. 100 पैकी 100 ऑलमोस्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला मार्क मिळतात. 100 पैकी 100 सीएस वाल्यांना. तर झाला तुम्ही हो. पण बाकीच्या सब्जेक्टमध्ये 50-50 मार्काच्या पेपरमध्ये निदान 20-30, 20-30 मार्क पडा. 150, 160 तरी क्रॉस करण्याचा प्रयत्न करा. 150 तरी म्हणूया आपण. मी बघितलेत रिपीटर मुलांचे मार्क 120, 130 मार्क असतात. म्हणजे कॉलेजने 100 दिले, ह्याने फक्त 30 पाडले. तसं व्हायला नको. हेच आपलं टार्गेट काय आहे, की केमिस्ट्री भरपूर करायचंय. केमिस्ट्री भरपूर करायचंय आणि डोक्यात ठेवायचं की वेळ कमी आहे. मग आता मला सांगा, रोज मी पुढच्या 3 दिवसात रोज तुम्हाला स्टडी प्लॅन देणार आहे. हे मी डोक्यात ठेवणार आहे, की तुम्हाला काय दिलंय ते. ओके. आणि त्याच्यानंतर मग सगळंच केमिस्ट्री तुम्हाला 3 दिवसात कव्हर करून देतो. जर हे आणि सगळ्यात इम्पोर्टंट वन शॉट लेक्चर, लाईव्ह लेक्चर, टाईमपास नको. मग तुम्ही म्हणाल मला, "मग तुम्ही कसं बघायला लावताय?" अरे बघा तरी 0 टाईमपास आहे आणि समजेल असं शिकवलंय. बरं अगोदर जर केलं नसेल तर करायचं का? करायचंय. एकदम बेसिक शिकवलंय मी. बरं ॲप कुठे आहे तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये आहे. तुम्हाला त्यातला काही डाउट जर आला, मगाशीच तुमच्याकडे माझा नंबर आहे WhatsApp मेसेज करा. नंबर आहे WhatsApp मेसेज करा. जर काही तुम्हाला ॲपशी डाउट असेल तर. कारण वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये शोधायचंय तिथं ते फ्री लेक्चर आहे लक्षात घ्या. ओके. बरं आता तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. तुमच्या मनातला प्रश्न मी ओळखलाय, की सर तुम्ही केमिस्ट्री बद्दल सांगितलं. मॅथ्सचे 4 थेरम फक्त सांगितलेत. ओके करतो. बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट बद्दल सांगितलं, पण फिजिक्स बद्दल काय? फिजिक्सचं काय बोललाच नाही. मी तुम्हाला सांगितलंय ना, की फिजिक्सला वेळ आहे. हां, पण फिजिक्सचं केलं तर पाहिजे ना. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, की आज आपण मॅग्नेटिक मटेरियलचं करूया. काय करणार सांगतो? मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन. मॅग्नेटायझेशन त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक, मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड असं मला म्हणायचं होतं. त्याच्यानंतर ऑर्बिटलचा फॉर्म्युला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला EBR/2. त्याच्यानंतर पायरोमॅग्नेटिक रेशो, त्याच्यानंतर बोहोर्स मॅग्नेटॉन. करा रिव्हिजन. मग यासाठी काय करायचं, की हा व्हिडिओ बघितला, की इमिडिएटली मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स हा माझा व्हिडिओ बघा. त्यात मी डेरिव्हेशन्स दिलेत, फॉर्म्युला पण एक्सप्लेन केलेत आणि क्युरीज लॉ आहे त्याच्यामध्ये. कुठला लॉ आहे? क्युरीज लॉ. अरे मग क्युरी टेम्परेचरची डेफिनिशन. द टेम्परेचर ॲट व्हिच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक इज नोन ॲज क्युरी टेम्परेचर. मग क्रिटिकल टेम्परेचर तर हे वेगळं आहे. द टेम्परेचर ॲट व्हिच सरफेस टेन्शन बिकम 0 इज नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर. बरं आता मला पण करा मोटिव्हेट थोडंसं कमेंटमध्ये सांगा, की आम्ही करतोय अभ्यास म्हणून. बास मग सगळं मिळालं. आणि YouTubeवर आहे ना, त्यामुळे रिक्वेस्ट तर करणार शेवटी, की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता व्ह्यूज भरपूर आहेत, चांगली मुलं अभ्यास करतायत, 1000 मुलांनी लाईक पण केलंय, पण सबस्क्राईब करायला विसरतायत. मग सबस्क्राईब करा. ओके. तुमचे जर काही मित्र अजून प्रिपरेशनमध्ये असतील त्यांच्याकडून हे व्हिडिओ शेअर करा. 100% चांगला रिझल्ट लागणार आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, काही कमेंट अशी पण येणार आहेत, की "सर तुम्ही आम्हाला अगोदर का नाही भेटला? तर योग्य वेळेत भेटलोय." अभ्यास आत्ताच जास्त होणार आहे लक्षात घ्या. त्यामुळं लाइक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ते केलं तुम्ही करताय केल्यामुळेच ते YouTubeच्या अल्गोरिथममुळे ते चॅनल
तो व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलाय, गरजू मुलांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे मी 17,000 आता 17,000 मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवेपर्यंत त्याचे व्ह्यूज आणखीन वाढले असणार मला माहिती आहे. म्हणजे हजारो मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे, की कॉन्फिडन्स आहे, आपण करू शकतोय. फक्त इथून पुढचे 2 तारीख आहे ना आज. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत वेळ आहे. ऑब्व्हियसली 9 तारखेला तर इंग्लिश केलं पाहिजे ना. म्हणजे आपल्याला जो वेळ आहे तो चांगल्या प्रकारे युटिलाइज करूया. म्हणजे फिजिक्स पण सोपे-सोपे टॉपिक कव्हर करूया. ओके. केमिस्ट्री मात्र सगळं कव्हर करूया. मॅथ्समध्ये पण आता वेक्टरचे थेरम नेक्स्ट उद्या देईन बरं का लक्षात तुम्हाला. म्हणजे वेक्टरचे कुठले थेरम करायचे आहेत आणि मी आता शोधून आपण काय करूया, मी माझ्या टीमशी थोडंसं बघितलं आता, की आम्ही काय करतोय, की वेक्टरचे YouTubeवर जेवढे मी व्हिडिओ अपलोड केलेत, त्या वेक्टरचे थेरम डिटेलमध्ये घेतलेत. ते तुमच्यावर उद्या मी शेअर करेन. मग आजचं टार्गेट दिलंय ना, कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.